बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात पुढील 6 महिन्यांपर्यंत कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार नसल्याची घोषणा केली आहे। आज जगावर एक मोठं संकट आहे। या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। त्यानुसार सरकार पुढील 6 महिने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही असंही ते म्हणाले। सरकारने इतर देशांच्या तुलनेत केवळ 3.5% वाढ केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। साताऱ्यात आज प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ सोहळा पार पडला। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने मागच्या 2 वर्षांमध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलं, पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही। आमच्या 1 कोटी बहिणी लखपती दिदी होतील, त्या खऱ्या अर्थाने आपल्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील। मोदींनी हेच ओळखलं। देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियनची करायची असेल तर केवळ भावांच्या भरवशावर राहून चालणार नाही। त्यासाठी बहिणींनाच अर्थव्यवस्थेत आणावं लागेल। त्यामुळे बहिणी या कमी उतरल्या तर देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन झाल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री म्हणाले, आज जगात मोठं संकट आहे। या संकटाच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्याकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत। येत्या 6 महिन्यांमधील हा आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम आहे। आता सरकार मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही। मोदींनी जे सांगितलं ते देशहितासाठी सांगत आहेत। आज जगभरात इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे। अमेरिकेत 51% वाढ झाली आहे, तर ब्रिटनमध्ये 22%, फ्रान्समध्ये 25%, जपानमध्ये 35%, जर्मनीत 27%, इस्रायलमध्ये 30%, दक्षिण कोरियात 30%, इटलीत 30%, सिंगापूरमध्ये 30%, पाकिस्तानसारख्या देशात तब्बल 200% वाढ झाली आहे। याउलट मोदींनी आपल्या देशात केवळ 3.5% दरवाढ केली आहे। त्यामुळे एवढे दिवस ही वाढ होऊ दिली नाही। भोंदू अशोक खरातने पतसंस्थांमधील बोगस खात्यातून कोट्यावधीची जमीन खरेदी केली, पण आता या जमीन खरेदीचा मास्टरमाइंड हा खरातच्या शिवनिका ट्रस्टचा माजी सचिव नामकर्ण आवारे हा असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे। यासंबंधीच्या माहितीनुसार कोपरगाव येथील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातशी संबंधित काही बोगस खाती समोर आली आहेत। या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग करण्यात आलेत। ईडीकडून आता हा व्यवहाराचा धुंडाळा घेतला जात आहे। समता पतसंस्थेसह सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही अशीच बोगस खाती उघड झाली आहेत। या पतसंस्थेत खरातशी संबंधित तब्बल 32 खाती उघडण्यात आली। या प्रकरणी या पतसंस्थेचे अध्यक्ष तथा अशोक खरातचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या मते जगदंबा पतसंस्थेतील पैसे अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या नावे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले। त्यासाठी बँकिंग नियमांचे उल्लंघन करण्यात आले। नामकर्ण आवारे यांनी संबंधित खात्यांसाठी आधार व पॅन कार्ड नसतानाही व्यवहार केले। रिझर्व्ह बँकेत 2 लाखाची मर्यादा ठरवून दिली असताना या खात्यातून 8 लाखांहून अधिक पैसे वर्ग करण्यात आले। त्यामुळे नामकर्ण आवारे हाच भोंदू अशोक खरातच्या जमीन व्यवहाराचा मुख्य मास्टरमाइंड असल्याची चर्चा आहे। आवारे सध्या सिन्नर पोलिसांच्या 5 दिवसांच्या कोठडीत आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे कोपरगाव येथील समता व सिन्नर येथील जगदंबा या दोन्ही पतसंस्थात तब्बल 132 बनावट खाती आढळली आहेत। या खात्यांमधील पैसे प्रामुख्याने जमीन खरेदीसाठी वळवण्यात आलेत। त्यात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व बेगामी व्यवहार असल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे या प्रकरणी खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे। कल्पना खरात सध्या फरार आहेत। त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून हायकोर्टात अटकपूर्ण जामिनाचा अर्ज केला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झाला नाही। त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी आहे। पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी महाग झालंय। दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल। डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे। नवीन दर आज 15 मे पासून लागू झालेत। सुमारे 2 वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे। या वाढीचं मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ उतार आहे। इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर $70 होते, ते आता वाढून $100 प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत। क्रूडच्या किमती वाढल्याने तेल कंपन्या दबावाखाली होत्या। त्यामुळे कंपन्यांनी तोट्याची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहेत।
जर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दीर्घकाळ वाढ कायम राहिली तर पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मार्च 2024 पासून स्थिर होत्या. लोकसभा निवडणूक 2024च्या अगदी आधी सरकारने किमतींमध्ये 2 प्रति लिटरने कपात करून जनतेला दिलासा दिला होता. तथापि तांत्रिकदृष्ट्या भारतामध्ये इंधनाच्या किमती नियंत्रणात आहेत आणि कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या 15 दिवसांच्या सरासरी किमतीच्या आधारावर दररोज दर बदलू शकतात. परंतु राजकीय संवेदनशीलतेमुळे त्या दीर्घकाळ बदलल्या गेल्या नाहीत. सरकारच्या मते इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तोट्यात चालल्या होत्या. पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांच्या मते कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीवर दरमहा सुमारे 30,000 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात असून बाजारात कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1,500 रुपयाचे अनुदान जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की महाराष्ट्र हा देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यापैकी एक असून नाशिक, पुणे, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील लाखो शेतकरी कांदा उत्पादनावर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातच बियाणे, खते, औषधे आणि मजुरांचा खर्च प्रचंड वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत बाजारात मिळणारा कमी दर शेतकऱ्यांना परवडणारा नसून अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळत असल्याने शासनाने नाफेड आणि इतर सरकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना तातडीचा आधार मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कांदा निर्यातीबाबत सातत्याने बदलणाऱ्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची प्रतिमा खराब होत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात धोरण तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी महाग झालंय. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटर मिळेल. डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर आज 15 मे पासून लागू झालेत. सुमारे 2 वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर महागाईच्या भडक्यात घासलेट अर्थात रॉकेल ओतल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. आखाती देशांमधील युद्ध फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महागाईच्या संकटाबाबत तेव्हाच सरकारला सावध केलं होतं. मात्र केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करण्याचं टाळलं. जनतेला तब्बल 3 महिने मूर्ख बनवलं. आता निवडणुका संपताच मोदी सरकारने देशावर महागाईचं संकट लादलं आहे. सीएनजी, व्यावसायिक गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध अशी प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आता महाग झाली आहे. केवळ निवडणुका जिंकण्याच्या हट्टापायी मोदी सरकारने संपूर्ण देशाला महागाईच्या दरीत ढकललं आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधलाय. निवडणुकांचा सेल संपलाय, आता खिसा कापडीचा महासेल सुरू झालाय. निवडणुका संपेपर्यंत जे दरबॉम्ब खिशात लपवून ठेवले होते ते आता थेट जनतेच्या खिशावर पडू लागलेत. पंपावर रांगा लागल्या आणि सरकारचं रेकॉर्ड मात्र तेच जुनं वाजतंय. टंचाई कुठेही नाही. लोक पंपांवर पेट्रोल घ्यायला उभे आहेत तर महागाईचा महोत्सव साजरा करण्यासाठी नाही, असंही ते म्हणालेत.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येण्याबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली असली तरी दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या संदर्भात शरद पवार यांनी यापूर्वी अजित पवार विलिनीकरणाबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेत्यांकडून वेळोवेळी विलिनीकरणाबाबत भाष्य करण्यात येत असताना अजित पवार गटाकडून मात्र अधिकृत पातळीवर अशी कोणतीही चर्चा नसल्याचे सांगण्यात आले होते. तरीही गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे. रोहित पवार यांनीही विविध कार्यक्रमात दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी या विषयावर मौन बाळगल्याने चर्चेला अधिकच उधाण आले आहे. दरम्यान पुण्यात शरद पवार गटातील प्रमुख नेत्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक पक्ष कार्यालयाऐवजी एका खासगी हॉटेलमध्ये झाल्याने तिचे महत्त्व वाढले आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या भविष्यातील राजकीय रणनीतीसह विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आणि पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्याच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. गौतम अदानींवरील अमेरिकेतील आरोप मागे घेण्यात आले तर त्यामुळे क्रोनी कॅपिटलिझमची धोकादायक जागतिक व्याप्ती उघड होईल असंही ते म्हणालेत. गौतम अदानींवर अमेरिकेत $265 दशलक्ष कथित आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. पण आता अमेरिकेने हा खटला मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते एका पोस्टमध्ये म्हणाले, गुंतवणुकीच्या वाटाघाटीनंतर अमेरिकन अधिकारी गौतम अदानी यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या खऱ्या असतील तर त्यामुळे क्रोनी कॅपिटलिझमची धोकादायक जागतिक व्याप्ती उघड होते. ना खाऊंगा ना खाणे दूंगा असं वचन देणाऱ्या सरकारने उत्तरदायित्वाला केवळ एक प्रसिद्धीचा खेळ बनवला आहे. अनेक वर्ष भारतात अदानी यांच्यावर उपस्थित केलेला प्रत्येक प्रश्न राष्ट्रविरोधी म्हणून फेटाळला जात होता. आज जग तेच प्रश्न विचारत आहे जे विरोधी पक्ष अनेक वर्षांपासून विचारत आहेत. एका उद्योगपतीचे इतक्या आक्रमकपणे संरक्षण कोण करतं आणि का, ही अशा व्यवस्थेची गोष्ट आहे जिथे सत्ता विशेषाधिकारांचं रक्षण करते तर सामान्य नागरिक न्याय, नोकरी आणि जगण्यासाठी संघर्ष करत आहे असंही ते म्हणालेत. दुसरीकडे विधितज्ञ असीम सरोदे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गौतम अदानी यांच्याविरुद्ध खटले युनायटेड स्टेट्स अमेरिकेत सरकारने 2 प्रमुख संस्था, US डिपार्टमेंट ऑफ जस्टिस, फौजदारी खटल्याचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आणि US सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन, दिवाणी खटला हाताळणी संस्था यांच्याद्वारे दाखल करण्यात आले. मुंबई ते बंगळूर हा प्रवास आता अवघ्या 5.5 तासात पूर्ण करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी नव्या महामार्गाबाबत घोषणा केली. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढण्यात आली असून पुण्यापर्यंतचे काम 3 टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पुढे हा मार्ग फलटण मार्गे थेट बंगळूरपर्यंत जोडला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी सांगितले की हा महामार्ग मुंबईतील अटल सेतूनंतर सुमारे 4 किलोमीटर अंतरावरून सुरू होणार आहे. आतापर्यंत उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर हा मुख्य मार्ग होता. मात्र आता वाहतुकीचा मोठा भार सुरत मार्गे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कुर्नूल, चेन्नई, बंगळूर, मंगळूर आणि हैदराबादकडे वळवण्यात येणार आहे. या नव्या रस्ते मार्गामुळे चेन्नई ते दिल्लीचे अंतर 320 किलोमीटरने कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच बंगळूर आणि चेन्नईकडील मोठी वाहतूक सुरत मार्गे वळवल्याने सोलापूर परिसरातील वाहतुकीचा ताण 40 ते 50% कमी होईल असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गालाही मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी जाहीर केले. भविष्यात पुणे ते नागपूर हा प्रवास अवघ्या 4.5 तासात पूर्ण करता यावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पालखी मार्गामुळे या परिसरातील औद्योगिक आणि व्यापारी विकासाला गती मिळेल असेही त्यांनी सांगितले. कंटेनर वाहतूक वाढल्याने गोदामे, लॉजिस्टिक पार्क आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई विमानतळासाठी जसे आधीच उड्डाण पूल आणि रस्त्याचे नियोजन करण्यात आले, त्याच धर्तीवर पुरंदर विमानतळासाठीही नियोजन करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.